असीमजी शेख साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच किताब इथे दिलं जातं. चला आपण जाऊयात आपल्या मॅचच्या दिशेनं. एका बाजूने अलमान संघ नाणेफेक विन झाल्यानंतर त्यांनी निर्णय स्वीकारला क्षेत्ररक्षणाचा आणि आमंत्रित केले गेले फलंदाजीसाठी टीम खरिवली संघाला. निखिल बागुल या स्पर्धेचं संपूर्ण मॅनेजमेंट जे पाहतात आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये एक वाडा एक्सप्रेस म्हणून ज्यांची ख्याती या वाडा तालुक्यामध्ये गोलंदाजाच्या नावारूपाला आली आहे. अर्थातच त्यांनाही आपण पाहत आहे आणि चिराग भानुशाली आणि अर्थात वाडा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष महेशजी जाधव इथे उपस्थित होतात. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये असेल. यावेळेस निर्धावफेकी डॉट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. मनीष दांडले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. आधीच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच चकदार ठरलेला हा खेळाडू. त्याची जर्सी टी शर्ट सर्व काही दर्शवत असताना सावली क्रिएशन हरीश पालवी नुसतं टी शर्ट नाही तर ब्रँड क्वालिटीचं टी शर्ट जे आपल्यापर्यंत पोहोचवतात ते परिधान करून मैदानाच्या आतमध्ये यावेळेस व्हाईट बॉल आपण सध्या तरी गोलंदाज मनीषच्या मार्फत हाताळत असताना सिंगल मिळते. धावसंख्या सिंगलनं एक संघाचं खातं खुल्लं होत असताना इथे मात्र आपण पाहत आहे हो 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 यावेळेस फुल टॉस चेंडू आणि संधीचं सोनं. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे नो प्लस षटकार. टोटल 7 धावा. चला चेंडू पाठवून द्या आणि जो चेंडू बाहेर गेला आहे तो कृपया करून प्रेक्षक राजांनी पाठवून द्यायचा आहे. गोलंदाज मनीष पुरेश घ्या. फ्री हिटचा चेंडू होता. याही वेळेस मोठ्या फटक्याकरिता जायचं होतं. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. आपण इथून मात्र पाहू शकता एकच धाव मिळते. फार काही मिळत नाही. फ्री हिटच्या चेंडूवर कुठेतरी मात्र मोठ्या फटक्याला पसंती देणं गरजेचं होतं. एकच धाव मिळते. धावसंख्या 9. हो निर्धावफेकी थांबा दर्शवले गेले. निखिल बागुलला उभं ठेवण्याचं काम मनीष या चेंडूवर करत असताना आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 9 या अंकावर. पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकात 3 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ इथे मात्र शेष राहत असताना बाकी राहत असताना पुन्हा एकदा डिक्लेअर झोन. एक धावेचा खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन. सिंगलच होईल. स्ट्राईक चेंज आपण करू शकता. जर बॅटला स्पर्श करून चेंडू जर डिक्लेअर झोन मध्ये जात असेल तरच आपण स्ट्राईक चेंज करू शकता. चेंडू संपतायत आतापर्यंत 5 आणि धावसंख्या आहे 11. लास्ट टू गो. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज हो 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 यावेळेस खेचून मारले चेंडूला. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे षटकार 6. या षटकारानं पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या अंकावर धावफलक. चला दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजाला त्वरित आणायचंय. फास्ट दीपेश.
चला गेम स्पीडअप करा प्लीज बाबू. जोशी काका इथे उपस्थित होतात. एक जबरदस्त क्रिकेट शौकीन. वाडा तालुक्यामध्ये कुठेही मॅच असू द्या सातत्याने येतात आणि FDC कुडूची कुठेही मॅच असू द्या जे पोहोचत या. वेलकम जोशी काका आपलं. आणि FDC चे करता धरता म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं जोशी काका, वेलकम आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तिकीच्या बॅट मधून जोशी काकांच्या स्वागतासाठी आलेला इथे मात्र षटकार 6. षटकार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर इथे मात्र स्ट्रॉंगली पटका. पुढचा बॉल आला होती कार्पेट ट्रॅव्हल होईल स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये. बॅकअपला कोणी नसताना तिथे मात्र फेकी केली गेली आहे आणि ती फेकी इथे मात्र चुकीची ठरली आहे. मी म्हणून सातत्याने म्हणतो की बॅकअप खूप सारं महत्वाचं आहे. लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टरचं बॅकअप आणि चेंडू सुटल्यानंतर क्षेत्ररक्षकाने दिलेलं बॅकअप खूप सारे गरजेचं असतं आणि ते बॅकअप कुठेतरी नव्हतं आणि त्यामुळे सिंगलच्या जिथे तिथे सिंगल तिथे मात्र 2 धावा देऊन बसलेल्या आहेत. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 25-25. निखिल बागू लोके आहेत का? चला मॅच होती सुरुवात. डिक्लेअर झोनच्या दिशे जाणारा हा चेंडू सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे दैनाथ. एकच धाव इथून मात्र मिळतीये. धावसंख्या 26-26. चला 4 चेंडू संपलेत आतापर्यंत. धावसंख्या टीम खरिवली संघाची जाऊन पोहोचत असताना 26. 4 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शेष. या दुसऱ्या षटकातील गोलंदाज या. पुढचा बॉल आहे बॅटच्या फेस मध्ये. चेंडू जसा येतोय तसा डायरेक्टली फेकून दिला जातोय. हाही इथे मात्र षटकार 6. चांगला चेंडू. बाल बच गे बॅटर. नक्कीच निर्धाव फेकी डॉट बॉल आपण पाहतो. षटक संपले. क्रमांक 202 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32. फलंदाजी जरी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मनोज दादा करत असते तरी या फलंदाजीचा सर्वात जास्त आनंद लुटतात आमचे जतीनजी ठाकरे साहेब. अजूनही या स्पर्धेचा गेल्या 1 तास जरी झाला असता तरी जतीनजी ठाकरे साहेब या स्पर्धेचा आनंद लुटताना आपण पाहत आहेत. त्यांच्या समोर अनेक अजूनही प्रेक्षक राजा आहे. सकाळपासून जेवढी गर्दी आहे ती अजूनही तेवढीच आपल्याला पाहायला मिळते. एकही प्रेक्षक राजा अजूनही हलताना दिसत नाहीये. चला दीपेशजी थोडस घाई करायची. आपण आयोजक आहात पण आपले जे अजून मित्र आयोजक आहेत ते आम्हाला प्रेशराईज करतायत. आम्ही फक्त एक माध्यम आहोत. जी सूचना आम्हाला इथे मात्र पोहोचवतायत इथून मात्र आयोजक ती सूचना पोहोचवण्याचं काम आम्ही तुमच्यापर्यंत करतोय. गोलंदाज ट्रॅक पर गोलंदाज दीपेश खोलप. पहिलाच बॉल निखिल करीत होता आणि पहिलाच बॉल डिक्लेअर झोन मध्ये. क्षेत्ररक्षकाने जर का कलेक्ट केला गेला असता चेंडू तर कदाचित एक धाव इथून मात्र वाचली गेली असती. डिक्लेअर झोनच्या सुरुवातली 1 धाव. धावसंख्या 33 या अंकावर धावफलक. संत गतीने ही जी मॅच आहे ती सध्या तरी इथून मात्र सुरू आहे. पंच नंदन पाटील गेम स्पीडअप करण्याकरिता आपण सुद्धा थोडासा हातभार लावा. पुढचा बॉल हवेमध्ये. चेंडू खाली. दीपेश कोलपच्या हातामध्ये चेंडू. विकेटचं पतन. फलंदाज बाद.
स्वतःच्या जोखमीवर बघा. चला चला घाई करा दीपेशजी, आपण चेंडू डिलिव्हर करायचा आहे त्वरित. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस सूरज करिता होता. चेंडू स्ट्रोक तर चांगला होता, ताकद किंचितशी कमी. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आल्या पावली तंबूच्या आश्रयाला सूरज. चला सूरजची जागा घेण्याकरिता खरिवली संघाकडून न्यू बॅटर धावत मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करा प्लीज, फास्ट. आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मनीषला आपण इथून मात्र पाहताय, ज्याच्या मार्फत विकेटची डबल हॅट्रिक ज्याची आपल्याला पाहायला मिळाली. 4 चेंडू आणि 4 गडी बाद ज्याने इथे मात्र केले. डबल हॅट्रिक घेणारा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय मनीष. आणि आता मात्र गोलंदाजी करत असताना एक चांगली भूमिका बजावली फलंदाजाच्या भूमिकेमध्ये. आता मात्र पोहोचलाय दीपेश ऑन हॅट्रिक. हॅट्रिक तर मिस करतायत, पण इथे मात्र एक धाव सुद्धा इथून मात्र मैदान आपण पाहताय. धावसंख्या एकेरी धावेने जाऊन पोहोचत असताना 34. चेंडू संपतायत 4. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळशेष. चला आपण करूयात ते थोडेसे क्विक आणि फास्ट चेंडू डिलिव्हर, कारण खूप सारा वेळ होतोय. अजूनही आपल्याला एक मॅच खेळवायची आहे, या गोष्टीची आपण नोंद घ्या. गोलंदाज तयार. व्हाईट बॉल यावेळेस इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. दिशा भरकटणारा चेंडू, दिशाहीन चेंडू. धावडा संख्या 35 या अंकावर. पुढे लेखकाच्या भूमिकेमध्ये सध्या तरी आमच्या सहित रज्जत आहेत आणि त्यांना गोलंदाज तयार. पुढचाही बॉल उडवला गेलाय, अगदी अलगद चेंडू. हाही बाउंड्राईच्या पलीकडे. केदारनाथ चषक बँडेड षटकार 6. षटकारांना धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 41 या अंकावर. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ इथून मात्र शेष. हा षटकार गेला नसता तर कदाचित कमी धावसंख्येचं आव्हान मिळालं असतं. गोलंदाज तयार. पुढचाही बॉल आहे, याही वेळेस आपण पाहू शकताय बाबू तिथे मात्र क्षेत्ररक्षक एक टप्प्याखेळ क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र 2 धावा. पूर्ण कलेक्शन बिघडलं गेलं. फेकी प्रॉपर होती, कलेक्शन बिघडलं गेलं. 2 धावा इथून मात्र मिळतील. धावसंख्या 43 विजयाकरिता 18 चेंडू आणि 44 धावसंख्येचं आव्हान समोर ठेवले गेले टीम अलमान संघाच्या समोर. चला टीम खरिवली त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि अर्थातच टीम अलमान आपले बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत फास्ट. चौवेचाळीस धावसंख्येचं आव्हान आहे. 44. चला टीम अलमान नक्कीच या मॅच मधून जर का खरिवली संघ विजयी होत असेल तर लॉट्स टाकण्याची गरज नाहीये. जर विजयी झाला तर
देवघर संघाला डायरेक्टली बाय मिळणार आहे, कारण याच्या आधी खरिवली संघाला बाय मिळाली आणि यावेळेस वसुरी संघाला बाय मिळाली आहे. त्यामुळं जर खरिवली संघ हा सामना विन होत असेल तर लॉट्स टाकण्याची गरज नाहीये, डायरेक्टली देवघर संघाला इथून मात्र बाय भेटेल. आणि याच्या विरुद्ध जर का चित्र घडलं तर लॉट्स इथे मात्र टाकले जातील. चला 44 धावसंख्येचं आव्हान इथे मात्र समोर ठेवलं गेलंय. अलमान संघ दीपेश गुलाब आधीच्या मॅच मध्ये जर का आपण बघितलं परफॉर्मन्स थोडासा 0 पाहायला मिळाला. यावेळेस मात्र तसं करून चालणार नाहीये. स्ट्रोक चांगला होता, सर बॅटनं वेगानं चेंडू निघाला होता दीपेशच्या बॅट मधून. फेकी करायची होती निखिलच्या दिशेनं, सुरतच्या दिशेने फेकी झाल्यानंतर जेमे तेमे का होईना पण अतिशय चांगल्या पद्धतीने सावरलं गेलं इथे मात्र. एक धाव इथे मात्र मिळे धावसंख्या 1 या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. पुढचा बॉल आहे, यावेळेस उडवलं गेले चेंडूला हवेमध्ये. खूप वेळ चेंडू झेल होतोय की कन्वर्ट, इथे मात्र झेल होतोय कन्वर्ट. विकेटचं पतन, फलंदाज बाद. दी बॅटर विशाल टीम अलमान संघाकडून दाखवत असताना जोपर्यंत दीपेश गुलाब मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत अलमान संघ मोकळा श्वास निश्चित रूपाने इथून मात्र घेऊ शकतो, कारण विजयाच्या ज्या आशा आहेत त्या पल्लवीत राहण्याचं काम ठेवण्याचं काम इथून मात्र दीपेश गुलाब सातत्याने करत आलाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज निखिल बागुल वाडा एक्सप्रेस इथे मात्र तयार. वेगानं चेंडू, खूप सारा वेगानं चेंडू. सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 1-2 या अंगावर धावफलक. 44 धावसंख्येचं आव्हान पार करायचं आहे तर मग पहिल्या ओव्हर पासून कुठेतरी मात्र पहिल्या षटकापासून पॉवरफुल स्ट्रोक कन्वर्ट करणं गरजेचं असणार आहे, कारण भलं मोठं आव्हान आहे 44 धावसंख्येचं आव्हान. इथं मात्र आपण पाहत आहे. ओहो हो, यावेळेस फिरकावून दिलंय दीपेशच्या बॅट मधून. उडवलं गेलंय चेंडूला आणि पाठवलं गेलंय बिग यूज सिक्सर 6. धावसंख्या 8. पुढचा ही बॉल फुल टॉस अँड फुल टोल वसूल. हा ही चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. इथे मात्र षटकार फुल टोल वसूल केला जातोय. फास्ट ट्रॅक लावलंय कदाचित धावसंख्येचं मोठ्या फटक्यांचं दीपेश गुलाबनं आणि फुल टोल वसूल करण्याचं काम. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सलग 2 चेंडू आणि 2 षटकार वाडा एक्सप्रेस निखिल बागुलच्या विपक्षात इथे मात्र टोकलेत. चेंडू संपलेत. 5 धावसंख्या 15-14. व्हाईट बॉल यावेळेस इथून मात्र आपण पाहत आहे. इथून पाहणं आणि पंचांच्या जागेवरून पाहणं खूप सारं फरक आहे. इथून जरी फेअर डिलिव्हरी दिसत असली तरी पंचांच्या जागेवरून पाहणं खूप सारं फरक आहे. आणि व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 15. पुढचा बॉल यावेळेस झेलला आहे. इथे मात्र संधी. जीवनदान दिलंय. आता मात्र थारा नसणार आहे. जीवनदान दिलं. मोका भी दिया, चौका भी दिया. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. 4 धावा. आणि इथे मात्र आपण पाहू शकता षटक संपलाय. क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या षटक संपलंय. क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचती आहे या चौकाराच्या बढतीनं 19 या अंकावर.
धावसंख्या 19 आणि विजयाकरिता आवश्यकता असेल 12 चेंडू आणि 25 धावसंख्येची. 12 चेंडू 25 धावा, 25 धावा आणि 12 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल. यावेळेस इथून मात्र फटक्यामध्ये ताकद तेवढी नव्हती. डिक्लेअर झोनच्या दिशेने जाणारा हा चेंडू होता. एकच धावेतून मात्र मिळते. धावसंख्या 20 म्हणजे विजयाकरिता 11 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 24 धावसंख्येची आवश्यकता. नक्कीच एका बाजूने अनुभव संपूर्ण फलंदाज आणि एका बाजूने अपकमिंग यंगस्टर. डिक्लेअर झोन. चला घाई करायची मित्रांनो, आम्ही विनंती करतोय गोलंदाजांनाही. सिंगलचा खेळ. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज मनीष पुन्हा एकदा तयार. मनीषच्या या चेंडूवर पुन्हा एकदा प्रहार. असा तसा नाही तर करारी प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार 6. षटकाराच्या बढतीने धावसंख्या 27 या अंकावर. विजयाकरिता 9 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि आता मात्र 17 धावसंख्येची आवश्यकता. चला गेम स्पीडअप करा. चला चेंडू पाठवून द्या. चेंडू स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होतीये. चेंडू पाठवून द्यायचे त्वरित. 9 चेंडू विजयाकरिता 17 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. पुढचाही बॉल. यावेळेस पुन्हा एकदा झेलला आहे. इथे मात्र संधी. स्वतः दान झाला धरती मातेला, पण चेंडू कलेक्ट करायचं काय सोडलं नाही. प्रयत्न चांगला होता. दीपेश गोलपला पुनश्च एकदा जीवनदान मिळत असताना इथून मात्र आपण पाहत आहे सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 28 विजयाकरिता आता मात्र 8 चेंडू आणि आता मात्र 16 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. 8 चेंडू 16 धावा आणि 8 चेंडू 8 दुने 16 म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावा घेण्याची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. एखादा मोठा फटका जर का कन्वर्ट झाला तर कुठेतरी मात्र सामन्याचं जे आव्हान आहे ते कुठेतरी मात्र कमी होऊ शकतं. कुठेतरी आलेलं प्रेशर कमी होऊ शकतं एखाद्या मोठ्या फटक्याने. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. क्षेत्ररक्षक आहे समोरच जणू सापळा रचला होता, त्यामध्ये टिकवण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला इथून मात्र. पण एक धाव कंप्लीट होईल. धावसंख्या पुन्हा एकदा एक धावेच्या बढतीनं 29 या अंकावर धाव फलक. चेंडू संपतात 5. लास्ट टू गो. अंतिम एक चेंडूचा खेळ इथून मात्र शेष राहतोय. 7 चेंडू विजयाकरिता 15 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. व्हाईट बॉल. यावेळेस यस इथून मात्र व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक धाव मिळेल आणि 30 धावा इथे मात्र कंप्लीट होतील विजयाकरिता. 7 चेंडू आणि आता मात्र 14 धावसंख्येची आवश्यकता. 7 चेंडू 14 धावा आणि 7 चेंडू. गोलंदाज तयार. डिक्लेअर झोन. षटक संपलंय. क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31. विजयाकरिता शेवटचे 6 चेंडू आणि आता मात्र 13 धावसंख्येची आवश्यकता. चला नवीन गोलंदाज त्वरित या. 6 चेंडू 13 धावसंख्येची आवश्यकता. चला चेंडू पाठवा आणि बाहेर जो चेंडू गेलाय तो कृपया करून मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. बाहेर जेवढेही चेंडू जात आहेत ते कृपया करून आपण पाठवून द्यायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षक राजांना ही विनंती असेल. सहा चेंडू विजयाकरिता 13 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे.
मी आधी म्हटलं होतं की जोपर्यंत दीपेश गोलब सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत अलमानकरांना नो प्रॉब्लेम, नो टेन्शन असं म्हणायला हरकत नाहीये. मनोज यांचा पहिलाच बॉल व्हाईट बॉलच्या स्वरूपात हाताळतायत. या धावांना कुठेतरी रोख लावणं गरजेचं असतं. संधी तर संधी मिळते, कॉन्फिडन्स तर कॉन्फिडन्स येतो आणि एक धाव आयत्या स्वरूपातली इथून मात्र मिळत असते. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस पहा असेल बॅटनं हा ही चेंडू निघालाय कुठे तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून तर गेलाय. आम्ही पोहोचू तुमच्यापर्यंत. चौकार. 4 धावा इथून मात्र मिळत आहेत. चौकाराच्या बढतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच टीम अलमान संघाची 36-36. 5 चेंडूचा खेळ शेष राहतोय आणि विजयाकरिता 8 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासती आहे. 5 चेंडू 8 धावा, 8 धावा आणि 5 चेंडू. वरुण राजाचं आगमन झालेलं आहे, पावसाचं आगमन झालेलं आहे आणि रबर बॉलची स्पर्धा आहे. अब आएगा असली मजा. व्हाईट प्लस डिक्लेअर म्हणजे टोटली 2 धावा इथून मात्र मिळत आहेत. धावफलक 2 धावेने 38-38. झाडांमध्ये चेंडू गेलेला आहे म्हणजे इथे मात्र धावा मिळतील 2. धावसंख्या 40. विजयाकरिता 4 चेंडू आणि आता मात्र 4 धावसंख्येची आवश्यकता. पुढचा बॉल विजयाचा षटकार. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे षटकार आणि या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचा किताब जातो. नो डाऊट दीपेश गोलब. प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज.